डिस्ट्रिक्ट सेंटर बँकची निवडणूक नुकतीच पार पडली। त्यामध्ये सहकार पॅनल महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि साकोली येथे रहिवासी सुनील फुंडे या भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा निवड झाली। यावर्षी तर अविरोध निवड झाली। त्यांच्या निवडीबद्दल साकोली येथे जुन्या पंचायत समिती येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून भव्य रॅली काढण्यात आली। जुने पंचायत समितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती मार्ग 19 चौक प्रगती कॉलनी नेण्यात आले। यांनी तालुका स्मारक समिती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले व त्यांचे चाहते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आवाजात आतिषबाजी करून जल्लोष केला। या प्रसंगी नवनिर्वाचित भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे, सरिता फुंडे, किरण पांडव, नवनिर्वाचित संचालक होमराज कापगते, धर्मराज भलावी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्दे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर व रॅली भव्य दिव्य फटाके उडवून काढण्यात आली। रॅलीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भूमाला कुमरे, प्रवीण भांडारकर, फाजिल खान, डॉक्टर चंदवाने, रवी राऊत, सुरेश बघेले, शैलेश गजभिये, राधेश्याम खोब्रागडे, नरेश भुरे, प्रभाकर सपाटे, सविता शहारे व इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित। आपल्या सोबत आहेत नवनिर्वाचित आणि अविरोध तिसऱ्यांदा भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकेचे जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे। सर, मला सांगा की आज तिसऱ्यांदा तुमची नियुक्ती झालेली आहे आणि अविरोध झालेली आहे। शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, काय प्रतिक्रिया द्याल आपण? भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सातत्याने शेतकऱ्याची अपेक्षा पूर्ण करण्याचं काम या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या काही अडीअडचणी शेतकऱ्याचे असतील त्या सोडवण्याचं काम मी आणि माझ्या संचालक मंडळ, माजी अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे आता ज्या ज्या अपेक्षा असतील त्यांना विचारून त्या अपेक्षाची पूर्तता करण्याचं काम मी आणि माझ्या संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी करतील असं मला वाटतं। तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे सर की आपल्याला जो कर्ज मिळतो आहे तो कर्ज जर जास्त प्रमाणात आपल्याला जर मिळाला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला तर आणखी शेतकऱ्यांचा फायदा होईल। त्याविषयी आपण काय सांगा? तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण युरिया महाग झाला, DAP महाग झाली, बियाणे महाग झाला, परंतु जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून 2 कृषी रत्न पुरस्कारवाले, त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, DDR, लीड बँकेचे प्रधान, जे जिल्ह्यातील प्रमुख व्यवस्थापक असतात त्या, आणि DDM नाबार्ड आणि मी असतो सदस्य, त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून हे दर ठरवले दरवर्षी 20 फेब्रुवारीला ठरवले जातात। तदनंतर शेतकऱ्यांना कर्ज वाटप चालू करण्यासाठी मान्यता जिल्हा अधिकारी महोदय देतात। त्यात आमचा काही सहभाग नसतो, आम्ही फक्त सदस्य म्हणून आपलं मत त्या ठिकाणी नोंदवतो। आणखी काय सांगाल सर, विशेष काय आपण शेतकऱ्यासाठी योजना राबवणार आहात? येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांना सावकारच्या दारात जाऊ नये, सावकारीपासून कोणी शेतकरी वंचित राहू नये। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अभिनव योजना चालू केलेली आहे की कोणताही शेतकरी राजकारणात जर तो अडकला, गावागावात राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे, पक्षाच्या राजकारण असते, सेवा सहकारी संस्थेच्या राजकारणात जर एखाद्या पक्षाचं राजकारण आलं असेल, एखादी निवडणूक ते एखाद्या पक्षाने जिंकली असेल तर पराभूत झालेल्या सदस्यांना, सभासदांना कर्ज देत नाही। अशा सभासदांना जिल्हा बँक थेट कर्ज देण्याची अभिनव योजना आमच्या माध्यमातून आम्ही चालू केली आहे की कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये। तर हे तर भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्हचे जिल्हा अध्यक्ष अविरोध निवडून आलेले सुनीलभाऊ फुंडे यांनी सांगितलेली की ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि राहिला खर्चाचे प्रश्न तर प्रशासकीय स्तरावर ज्या काही जिल्हाधिकारी असतात त्यांच्यासोबत बसून त्यावर आपल्याला योग्य ते निर्णय करता येईल असं या ठिकाणी बोलले। मी एशियन न्यूज करता DG रंगारी, भंडारा। धन्यवाद।